बघितलं की पाणी जाणार गेलो तू काय सांगून पटतंय का? ऐकलं पाहिजे का नाही? अरे देवी आहे की बापाने शाप दिला म्हणजे काय? बापा शाप सुद्धा लागतो, पण का लोक जर असाच निघाला तर हा उपदोनी करंडा येण्यात रही वाटा. हा रामकृष्ण पैठा कैसा होय हा म्हणून जन्माला आला तर चांगला यावा. अरे देवाची विटंबना करून निघाला, कुणाची संगत धरावी, काय करावे हे कळायला पाहिजे का? हा आता भरलं गोतडेल हा भरला ना सगळं. अटॅक येईना म्हणजे बरं आहे. आता हे काय होईल ते बघू आपण. आज जाऊन सांगितलं पाहिजे का नको? सांगितलं पाहिजे. हा जरा बघून ये. हा येतो. मला घोडा माझा धनलो कुठं आहे? माझा धनलो कुठं आहे? युवराज घोडा बांधलाय, घोडा बांधलाय. घोडा बांधला. हो, बांधलाय बांधलाय. काय झालं? मला वेळ लागला युवराजांना. मला थोडं वाघजाय पुढं हा मला माझ्या राजवाड्यामध्ये घेऊन चला रे. आणि माझ्या पिताश्रीला सांगा तुमचा राजकुमारचा घोडा थकला. राजकुमार सुद्धा थकले. निरोप द्या रे, तिकडे निरोप द्या. आणि हे तवाच जर ऐकलं असतं. अरे वेळ गमू नका, मला पूर्ण खामा घुम. मग तसंच व्हायचं, तसंच सांगतो जाऊ आता जरा लवकर. घात झाला. मी राजपुत्राला अगोदर सांगत होतो नको जाऊस, नको राजवाडा सोडून जाऊ नकोस म्हणून सांगत होतो. दोरपाल कुठं आहे राजकुमार? हे बघा इकडे आता पिताजी आपण शिकार केले. शिकार केले आपण कोचड्याची. वेळ लागले वेळ. आपण ताबडतोब देवीचा जागर गोंधळ करायला पाहिजे. लागलं तुला लागलं वेळ राजकुमार. तुला वेळ लागले. तुला सांगत होतो अगोदर तुला रे. देवीच्या उत्सवात तू बाहेर जाऊ नका. त्या देवीचा उत्सव झाल्याशिवाय कुठेही जाऊ नका म्हणून. हॅलो संकटाला धावू आई सत्व नको पाहू. संकटाला धावू आई सत्व नको पाहू. आणि उशीर नको लावू देवी.
मायाचा तुझ्या दरबारी येतोय ना मायाचा तुझ्या दरबारी येतोय ना मायाचा तुझ्या दरबारी हे लेकराला सोडून दूर नको जाऊ लेकराला सोडून दूर नको जाऊ या पात्रासाठी 101 रुपये आलेले आहे तरी भजन मंडळ त्यांचे सत्तशे आभार आहे. महाराज आजच्या उद्योग समूह मानखुर्द महाराष्ट्र नगर संस्थापक विठ्ठल शंकर चोरगे यांच्याकडून ढोलकी वादक पारस या 100 रुपये पारितोषिक आले तर भजन मंडळ त्यांचे अत्यंत आभार आहे. प्रधानजी हा बोला महाराज. ह्या देवीचा आता गोंधळ घातल्याशिवाय राजपुत्र त्याच्यातनं बाहेर पडणार नाही. आजच्या आज जागर गोंधळ घातला घातला पाहिजे. ताबडतोब तयारी करा. रे कसला गोंधळ तुम्ही येड झाला येड करा तयारी ताबडतोब. गोंधळी बुवाला बोलवून आणा. गोंधळी बुवाला बोलवून आणा. गोंधळ बिंधळ काय नाही बाया 100 दे बाया खायला वाढायला पाहिजे गोंधळ मागावर दुसरी बुवा आलाय. हॅलो सुरेश कोळेकर यांच्याकडून सकट या पात्रासाठी 100 रुपये आलेले आहेत तरी भजन मंडळ त्यांचे सत्तशे आभार आहे. 100 रुपये मध्ये जाणार नाही. गोंधळी बुवाला आता गोंधळ पेटवा. कशासाठी बोलवलंय मला? जागर गोंधळ घालायचा आहे. जागर गोंधळ आहे. देवीचा जागरण गोंधळ घालायचा आहे म्हणून महाराजांनी महाराजांनी त्याच्यासाठीच मला पाचारण केलंय. हा. बर 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 ठीक आहे घालूया आपण त्या देवीचा जागरण गोंधळ. तू येणायस ए येणायस तू येणा खाजर की खाजर हाय 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 होय काय? ए पांढरपटे ए शांताबाई ए शांताबाई रुपी खाजर की रुपयामध्ये वागदाय तुझी मूर्ती कोरली हृदयामध्ये वागदाय तुझी मूर्ती कोरली तुला स्वप्नी पाहिली वागदाय देवी आणि माझ्या आई गे हाक तुला मारली हाक तुला मारली हाक तुला मारली हाक तुला तुझ्या
लागे तुझ्या पाया लागे तुझ्या पाया जरा केलो बळीस तुझा आधी माया देवी तुझा आधी माया एक कोटी गंधर्व लागे तुझ्या पाया लागे तुझ्या पाया लागे तुझ्या पाया चंदन प्रवीणाला भक्ती केलेली चंदन प्रवीणाला भक्ती केलेली तुम्ही पाहिली वागदेवी माझ्या आई ग तुला मारली आग 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 तुला मारली महाराज आता देवीला हाक मारली दोरफळ देवीच्या जागर तर झालाय जागर अजून बाकी आहे महाराज असं का तिला संकटाला बोलवाय नको का हो बोलवायला पाहिजे त्या देवीला आपण हाक मारली हो. आणि हाक मारल्यावर ती संकटाला उभी राहिली पाहिजे उभी राहिली पाहिजे सोड रे. करा सुरुवात आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला आगाध महिमा तुझी मावली वारी संकटाला आई कृपा करी भक्तावरी धावत ये लवकरी आई कृपा करी भक्तावरी धावत ये लवकरी महाराज गोंधळ झाला आम्ही जातो आता असं का हो ठीक आहे दोरफळ फरक पडलाय ती राजकुमाराची फाटलेली कपडा का ती काढा ताबडतोब असू द्या तसाच खेळू द्या बाळ सांगितलेलं ऐकलं नाही तुमचं अजिबात हा? तुमचं पिताश्री सांगते हा. काय सांगितलं पिताश्री कपडे काढून टाका आणि ठेवून द्या तसा. काढा ती फाटलेली कपडा का तू फाटलेली कपडे काढा सांगताय. हे घ्या आता कसा गोरा गोमटा दिसतोय राजकुमार आता तर तुम्हाला परिचय आला का नाही पिताश्री होय पिताश्री पिताश्री आणि हे पहिल्या तर पाया पडला असता पिताश्री, मला माफ तर कशाला सगळ्या अंगानं गोचड्या झाल्या असत्या आता राजकुमार तुम्ही देवीची विठवणा केल्यामुळे तुम्हाला त्याला भोग भोगावा लागला आहे
पिताश्री पटलं मला या वाघजाई देवीचा महिमा काय आहे तो घोड्यावर बसल्यामुळे तुम्हाला कळलं नाही. अजाणतेपणे या यौवनाच्या रूपात तारुण्याच्या भारात या देवीला मी विसरलो आणि एवढा मोठा राजवाड्यामध्ये देवीचा उत्सव असताना नको होता संकल्प घेतला नको तो विचार घेतला आणि शिकारीचा हात महाराज तुमच्यासोबत घेतला देवी हे देवी वाघजाई या भक्ताला या लेकराला माफ कर ग माफ कर कारण तुझ्याच व्यवसायानं माझा जन्म झाला होता माझ्या पिताश्रीनं पुत्र होत नाही म्हणून वाघजाई तुझ्याकडे नवस केला आणि तुझ्या नवसानं माझा जन्म झाला परंतु देवी कोण झाले कलियुगामध्ये कधी आडवा आला का देव आडवा आला का माणूस पता नाही देवी तुला विसरलो देवी माझ्या पिताश्रीला जसं माफ करतेस तसंच वाघजाई या राजकुमारला माफ कर आणि तुझ्या ओटीमध्ये घे वाघजाई ओटीमध्ये घे इथून पुढं वाघजाई हा भक्त हा राजकुमार तुला विसरणार नाही नित्य नेमानं माझे पिताश्री गेले तरी सुद्धा या राजवाड्यामध्ये नित्य नेमानं प्रत्येक वर्षाला तुझा जागर गोंधळ वाघजाई देवी करेल वाघजाई देवी करेल परंतु या वेळेला या भक्ताला माफ कर ग वाघजाई भक्ताला माफ कर वाघजाईच्या नावाने हॅलो हॅलो